जसं घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे, तितकंच घट विसर्जन करण्यालाही तेवढेच महत्त्व आहे. सध्या घरी घटस्थापना, आपापल्या घरी सर्वांनी घटस्थापना केली असेल, अखंड नंदादीप लावला असेल, घट बसल्यावर घटाचं उठतापन केलं जातं, घट विसर्जन केलं जातं, घट उठवले जातात. देवीची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला होत असते. देवीची स्थापना प्रतिपदेला केल्यानंतर 9 दिवस नवरात्र साजरी होते आणि 10व्या दिवशीच आपण दसरा साजरा करतो. यालाच विजयादशमी असे देखील म्हणतात. घट कधी उठवायचे? तर सर्वात आधी आपण घट कधी हलवायचे आहेत ते या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. आता प्रत्येक ठिकाणी आपापल्या कुळाचाराप्रमाणे काही जण नवमीला तर काही जण दशमीला घटाचे विसर्जन करतात. पण यावर्षी महालक्ष्मी दिनदर्शिकानुसार नवरात्र स्थापन 23 तारखेला सोमवारी 23 ऑक्टोबर 2023 रोजी नवमीला घट आपण हलवणार आहोत. म्हणजेच यावर्षी आपण घट हे नवमीला हलवायचे आहेत. काही जण विसर्जन त्याच्या दुसऱ्या दिवशी करतात किंवा मग दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी करतात. कारण की दसऱ्याच्या दिवशी त्यामधले जे अंकुर आहेत ते गांधी टोपीमध्ये घालून सोनं लुटण्यासाठी जातात. तसेच दसऱ्याच्या दिवशी ते अंकुर देवाला वाहतात. त्यामुळे दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही घटाचे विसर्जन करू शकता. मात्र घट आपण नवमीला हलवायचे आहेत. नवरात्रीचे उपवास कधी सोडायचे ते पाहूया. काही ठिकाणी दसऱ्या दिवशी सुद्धा घट उठवले जातात. तुम्ही तुमच्या कुळाचाराप्रमाणे पूर्वीपासून जी काही परंपरा चालत आलेली आहे त्यानुसार तुम्ही घट उठवायचे आहेत आणि त्यांचा नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास आहे. त्यांनी या दिवशी म्हणजेच नवमीलाच उपवास सोडायचा आहे. नवमीला उपवासाचे पारणे करायचं आहे आणि ज्यांचा उठता बसता उपवास आहे त्यांनी 22 तारखेला म्हणजेच रविवारी 22 ऑक्टोबर 2023 रोजी अष्टमीला उपवास धरायचा आहे आणि नवमीला सकाळी घट उठल्यानंतर उपवास सोडायचा आहे. म्हणजे सकाळी 23 ऑक्टोबर 2023 रोजी खंडे नवमी या दिवशी घट हलवले जाईल आणि उपवासाचे पारणे केले जाईल. त्याचबरोबर दसऱ्याला सुद्धा आपण गोडधोड करत असतो. या दिवशी सुद्धा पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. या दिवशी आपण एकमेकांच्या घरी जाऊन अभिष्ट चिंतन करतो, एकमेकांना आपट्याची पाणी देतो आणि शुभेच्छा पण देतो. एकमेकांना सोनं देतात. सोनं देताना सोनं घ्या, सोन्यासारखा राहा असे आपण एकमेकांना म्हणतो. कारण दशमीच्या दिवशी देवी विजय स्वरूपात असते. म्हणजेच महिषासुरावर विजय प्राप्त केल्याने आपण त्यांचा आनंद उत्साह साजरा करत असतो. म्हणून आपण दसरा हा सण साजरा करतो. नवरात्रीत देवीला दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्याचे काही प्रकार पाहूया. नवरात्रीत देवीला कळकळीचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो. कडाकणी बांधली जाते. ही कडाकणी तुम्ही पंचमी, सप्तमी, अष्टमी किंवा नवमी या दिवसामध्ये बांधू शकता. तुम्हाला पंचमी आणि सप्तमीला शक्य नसेल तर मग अष्टमी आणि नवमीला सुद्धा तुम्ही कडाकणी बांधू शकता. कडाकणी बांधताना 5 कडाकण्या बांधतात. आमच्याकडे 5 बांधतात. काही ठिकाणी 7 किंवा 9 अशा पण बांधत असतील. आपल्या घरामध्ये सुद्धा घटावरती कडाकणी बांधली जाते. तशा प्रकारे आपण
घटावरती माळ बांधतो त्याच प्रकारे कडाकण्याची माळही करून बांधली जाते. त्यामध्ये देवीची दागिने बनवले जातात. वेणी, फणी, आरसा, हार, बांगड्या, जोडवी, माळ, अंगठी, पैंजण, कानातले, हातखाऊ आणि पान हे सर्व एकत्र करून एक दोऱ्यामध्ये बांधले जाते. याची अशी माळ बनवून आपल्या घरात घटावरती बांधली जाते. बाहेर मंदिरामध्ये जाताना तुम्ही 5 कडाकण्या अशा दोऱ्यामध्ये बांधून मग त्या मंदिरामध्ये नेऊन बांधू शकतात. त्याचबरोबर या नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवीला लाल भोपळ्याचा नैवेद्यसुद्धा दाखवला जातो. अष्टमी किंवा नवमी दिवशी लाल भोपळ्याचे चौकोनी तुकडे केले जातात आणि ते उकडून मग त्याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. ज्यांचा नवरात्रीचा 9 दिवसाचा उपवास आहे त्यांनी हा भोपळा खायचा असतो. आमच्या भागामध्ये भोपळ्याचा नैवेद्य दाखवला जातो. प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत वेगळी असते. तुमच्या भागामध्ये पूर्वीपासून ज्या रूढी परंपरा आहेत त्यानुसार तुम्ही हे सर्व कार्य करावयाचे आहे. तसेच ज्यांना देवीची ओटी भरायची आहे ते अष्टमीला करू शकतात. नवमीला सुद्धा भरू शकतात. ज्यांना कन्यापूजन करायचं आहे ते अष्टमी नवमीला करू शकतात. देवीला बलिदान दिलं जातं, कोहळा कापला जातो ते सुद्धा पण या दिवशी करू शकतो. पुरणपोळीचा नैवेद्य आपण घट उठवण्याच्या आधी दाखवायचा आहे. नवमीला तुम्ही सकाळी नैवेद्य दाखवून मग घट उठवू शकता. त्याचबरोबर बरेच जण म्हणतात की घट उठल्यावर लगेच देवाची पूजा करायची का? तर घट उठेपर्यंत असेही आपल्याला दुपार झालेली असते, 11-12 वाजलेले असतात. त्यामुळे या दिवशी देवपूजा करत नाहीत. दुसऱ्या दिवशी दसरा असतो. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून देवाला स्वच्छ स्नान घालून त्यांची पूजा करावयाची असते. तर अशा प्रकारे सोमवार दिनांक 23 ऑक्टोबर या दिवशी खंडेनवमी आहे. या दिवशी नवरात्र स्थापन आहे. आपण उपवास सोडणार आहोत, घट हलवणार आहोत आणि मंगळवारी 24 तारखेला दसरा हा सण साजरा करावयाचा आहे. तर दसऱ्याच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? आवडला तर नक्की एक लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.